माझं नाव रमेश उत्तमराव वानखडे, राहणार मंगरुळपीर, जिल्हा वाशिम येथील मी रहिवासी असून माझा अपघात विखे पाटील हॉस्पिटल येथे येण्याच्या 7 महिने अगोदर झाला होता. त्यामध्ये माझा उजव्या साईडचा मणका दबल्या असल्यामुळे माझ्या शरीरात पूर्ण अंगामध्ये पूर्ण शरीर बधीर झालं होतं, मुंग्या येत होत्या आणि मला चालता येत नव्हतं. त्यामुळे मला माझ्या बुद्धिजीवी माझे मित्र लोकांनी सांगितलं की तुम्ही मणक्याचे ऑपरेशन करू नका, ते ऑपरेशन सक्सेस होऊ शकत नाही. त्यामुळे मी सोशल मीडियावर किंवा गावठी लोकांनी सांगून मी खाजगी उपचार केला, परंतु 7 महिन्यामध्ये माझ्यामध्ये कोणतीही सुधारणा झाली नाही. उलट ती बिमारी, तो परिणाम मला जास्त त्रास देत होता. त्यामुळे मला माझे डॉक्टर वाशिमचे डॉक्टर विलास इंगळे यांनी मला विखे पाटील हॉस्पिटल येथे जाण्याचा सल्ला दिला. तिथं एकदम तुमचा चांगला उपचार होईल आणि माझा मुलगा सुद्धा तिथं MS करत आहेत, त्यामुळे तू तिथं जा असं सांगितल्यामुळे मान्य डॉक्टर साहेबांच्या सूचनेवरून मी नगर येथील विखे पाटील हॉस्पिटल येथे आलो. मान्य डॉक्टर भालेराव साहेबा यांच्याकडे माझी तपासणी झाली. भालेराव साहेबांना माझी जी झालेली किस्सा संपूर्ण सांगितला आणि मी त्यांना विचारलं की डॉक्टर साहेब, मी एवढा तब्येत चांगला असताना हे प्रकार कसा काय घडला, हे एवढा त्रास का होत आहे? तर डॉक्टर साहेबांनी मला शॉर्ट मध्ये सांगितलं, गावातील DP मधून लाईन गेल्यानंतर गाव जसं अंधारात होते तसेच तुझं बी सुद्धा नस दबल्यामुळे तुझं पूर्णतः शरीर बधीर झालेलं आहे असं सांगितलं. आणि मला आजच भरती व्हा, तब्येत तुमची जास्त वाढलेली आहे असं सांगितल्यानंतर मी लगेच भरती झालो आणि मान्य डॉक्टर भालेराव साहेब आणि त्यांची सहकारी यांनी माझं ऑपरेशन केलं. आणि ऑपरेशन केल्याबरोबर माझं जवळजवळ 12 घंट्याच्या आत मी माझं शरीर हातपाय हे करून हातपाय हलवून पाहिले असता एकदम नॉर्मल झाल्यासारखे वाटले. माझ्या दृष्टिकोनातून झालेलं ऑपरेशन 90% 12 घंट्यातच यशस्वी झाले असे माझं मत पूर्ण झालेलं आहे. त्याच्यानंतर डॉक्टर साहेबांनी मला 4 ते 5 दिवस तिथं भरती करून घेतलं आणि माझी त्या टीमनी, मान्य भालेराव साहेबांच्या टीमनी माझी अतिशय आपुलकीनं सर्व व्यवस्था केली, सर्व विचारपूस केली, माझं सुखदुःख विचारलं आणि योग्य ते ट्रीटमेंट केली. आज जवळजवळ माझं 15 ते 20 दिवस झाले अपघात झालेला. मी 90% फिजिकली फिट आहे आणि याचे सर्व श्रेय माननीय भालेराव साहेब यांचं नाव